लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. गोदा मावशी कृष्णाला विचारत असते की आज तू उपवास करणार आहेस की नाही, आणि त्यावर कृष्णा म्हणजेच सिंधू सांगते की हो मावशी, आज आपण आपल्या लंबूसाठी उपवास करणार आहे. आणि ते ऐकून गोदा मावशी खुश होते. मात्र त्यानंतर ती कृष्णाला विचारते की त्या मधूचं काय करायचं, आणि त्यावर कृष्णा सांगते की आज तिने सुद्धा माझ्या राघवसाठी उपवास केला आहे ना, आता बघ मी तिचा हा उपवास कसा मोडते ते. कारण शेवटी राघव माझे आहेत. आता माझ्या आणि त्यांच्यामध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही. आत्तापर्यंत त्या मधूने मला माझ्या माणसांपासून दूर केलं, माझा आनंद हिसकावून घेतला, पण आता नाही. आता मी तिला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आणि कृष्णाचं असं बोलणं ऐकून गोदा मावशी तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर कृष्णा तिचा प्लॅन गोदा मावशीला सांगते. तर दुसरीकडे राणी एक नवीन साडी हातात घेऊन बसलेली असते आणि ती आरशामध्ये स्वतःलाच बघत मनाशी म्हणत असते की आज मी माझ्या राघवसाठी उपवास करणार. माझ्या आणि राघवच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही, आणि काही झालं तरी मी त्या कृष्णाला वडाची पूजा करू देणार नाही. आणि मग त्यानंतर ती कृष्णाला वडाची पूजा करण्यापासून कसं थांबवायचं याचा प्लॅन करते. तर दुसरीकडे सिंधूने सांगितलेला प्लॅन ऐकून गोदा मावशी तर खूपच खुश होते. आणि मग त्या दोघीजणी गप्पा मारत असतात. कृष्णा म्हणत असते की मावशी, राघव फक्त माझे आहेत आणि आम्हा दोघांच्यामध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही. त्या मधूचा उपवास तर मी मोडणारच. आणि ते ऐकून गोदा मावशी हसतच म्हणते की मला कुठून तरी जळल्याचा वास येत आहे. तर कृष्णासुद्धा हसतच म्हणते की अगं मावशी, आपलं एवढं दिल जळतंय, मग वास तर येणारच ना. आणि ते ऐकून गोदा मावशीला हसू येतं. आणि मग त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवतं. त्यामुळे कृष्णा गप्प बसते. ती हातात लगेच वेफर्सचा बाऊल घेऊन बसते. आणि मग गोदा मावशी दरवाजा उघडते तर त्या ठिकाणी राघव उभा असतो. तो रागातच कृष्णाकडे बघत असतो. आणि मग त्यानंतर गोदा मावशी कृष्णाला सांगते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर जाते. आणि ती पटकन तेथून निघून जाते. तर खोलीमध्ये फक्त राघव आणि कृष्णाच असतात. राघव कृष्णाच्या जवळ जातो. तर ती त्याला विचारते की काय झालं, आणि तुला जे काही विचारायचं असेल ना ते लांबूनच विचार. तर राघव तिला म्हणतो की जर तुला उपवास करायचा नसेल तर तुझी तब्येत बिघडली आहे असं नाटक कर, म्हणजे मग आईला कोणताही संशय येणार नाही. आणि राघवचं असं बोलणं ऐकून कृष्णा त्याच्याकडे बघतच राहते. आणि मग त्यानंतर राघव तिला सांगतो की तुला वडाची पूजासुद्धा करायची नसेल तर नको करू, काही हरकत नाही. मात्र कृष्णा म्हणते की असं कसं, आपण तुझ्या आईसाठी तेवढं तर करू शकतोच ना. आपण त्यांच्यासाठी वडाची खोटी खोटी पूजा करू, काही हरकत नाही. आणि कृष्णाचं असं बोलणं ऐकून राघव तर एकदम खुशच होतो. आणि तो लगेच तिच्या जवळ जात तिचे आभार मानतो. मात्र तितक्यात गोदा मावशी त्या ठिकाणी येते. आणि राघव कृष्णाला एकमेकांच्या एवढ्या जवळ बघून ती त्यांना आवाज देते. त्यामुळे राघव पटकन तिच्यापासून दूर होतो. आणि मग गोदा मावशी मुद्दाम नाटक करत कृष्णासाठी जेवण घेऊन येते आणि तिला जेवण करण्याचा आग्रह करते. मात्र कृष्णा लगेच राघव समोर जेवण काही करत नाही. आणि मग त्यानंतर राघव कृष्णा वडाची पूजा करणार आहे असं समजून तिचे आभार मानून तेथून निघून जातो. त्यानंतर घरातल्या सगळ्या बायका पूजेची तयारी करत असतात. कृष्णासुद्धा त्या ठिकाणीच बसलेली असते. तर रेश्मा रुक्मिणीला म्हणत असते की काकू, मी पूजेची सगळी तयारी करत आहे, मात्र मी पूजा करणार नाही. आणि रेश्माचं असं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी तर रेश्मावर खूप चिडते. ती म्हणते की रेश्मा, गेल्या 2 दिवसांपासून मी हे सगळं काही बघत आहे, पण मी काही बोलले नाही. तू उपवास करायला नकार दिला तरीही मी गप्प बसले, मात्र आता तुला पूजा करावीच लागेल. आणि जर तू पूजा केली नाही तर तुला हे घर सोडून जावं लागेल. आणि काकूंचं असं बोलणं ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. रेश्मा तर खूप घाबरते. ती म्हणते की काकू, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय झालंय ते. ऋषभ माझ्यासोबत कसा वागलाय, तरीसुद्धा मीच उपवास करायचा का आणि मीच वडाची पूजा करायची का. त्यावर रुक्मिणी म्हणते की हे सगळं मला माहीत नाही आहे, मात्र ही आपली परंपरा आहे. काही झालं तरी तुला हा उपवास, ही पूजा करावीच लागेल. आणि जर तुला हे काही करायचं नसेल मग तर तू हे घर सोडून निघून जा. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रुक्मिणी रेश्माला सांगते
की आता आम्ही सगळ्याजणी पूजेसाठी जाणार आहोत आणि आम्ही परत येईपर्यंत तू हे घर सोडून जायला हवं. आणि ते ऐकून रेश्मा खूप घाबरते. इतर सगळ्याजणीसुद्धा काळजीत पडतात. मात्र तितक्यात ऋषभ त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने ओरडूनच सगळ्यांना सांगतो की रेश्मा हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहे. आणि ऋषभला बघून सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. रेश्मा त्याच्या जवळ जात म्हणते की तू मध्ये पडायची गरज नाही आहे आणि माझी बाजू घ्यायची गरज तर अजिबातच नाही. मात्र ऋषभ म्हणत असतो की रेश्मा मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहे, पण मी जे काही बोलतोय ते मनापासून. तू आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहेस आणि माझंही तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि त्याचमुळे मी ठरवलं आहे की आजचा हा उपवास मी करणार आणि पूजासुद्धा मीच करणार. आणि त्याचं असं बोलणं ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. रुक्मिणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की अरे ऋषभ हे सगळं काय आहे, ही पूजा फक्त सुवासिनी बायका करतात. मात्र ऋषभ ऐकत नाही. तो म्हणतो की काकू जर ही पूजा लग्न झालेल्या बायका करू शकतात तर मग लग्न झालेले पुरुष का नाही. मी हे सगळं मनापासून बोलतोय. मी सुद्धा आज रेश्मासाठी उपवास करणार, आमच्या संसारासाठी पूजा करणार. आणि त्याचं ते बोलणं ऐकून रेश्माला तर काय बोलावं ते सुचत नाही. ती फक्त ऋषभकडे बघत असते. तर रुक्मिणी तिच्या परीने ऋषभला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ऋषभ काही ऐकत नाही. तो पूजा करण्याच्या निर्णयावर ठाम असतो आणि त्यामुळे रेश्मा तिथून निघून जाते. तर सिंधू म्हणजेच कृष्णा मोठमोठ्याने ओरडत म्हणत असते की भावा काही डायलॉग मारलाय तू, आपलं तर दिल जिंकून घेतलं, खरंच आपण खूप खुश आहोत. तर ऋषभ तिला सांगतो की कृष्णा मी फक्त डायलॉग नाही मारला, तर मी जे काही बोललो ते मनापासून बोललो. मात्र रेश्मा काही न बोलताच तेथून निघून जाते. तर रुक्मिणीसुद्धा चिडलेली असते. ती म्हणत असते की या आजकालच्या मुलामुलींना काय बोलायचं तेच कळत नाही, करा तुम्हाला हवं ते. आणि मग तीसुद्धा रागातच तेथून निघून जाते. तर ऋतुजा अजूनही रेश्मालाच दोष देत असते. मात्र ऋषभ तिला म्हणतो की आई आता यापुढे रेश्माला कोणीही काही बोलणार नाही, कारण जे काही घडलं त्यात चूक माझी आहे, रेश्माची नाही. त्यामुळे ऋतुजा देखील गप्प बसते. आणि मग तितक्यात कृष्णा ऋषभ जवळ जाते. ती ऋषभला म्हणत असते की भावड्या आता आपल्याला खरं खरं सांग, म्हणजे आपण हा प्रश्न तुला एकदा मागेही विचारला होता, पण तेव्हा तू आपल्याला खोटं उत्तर दिलं, पण आता आपल्याला खरं उत्तर हवं आहे. त्यामुळे ऋषभ विचारतो की काय झालं कृष्णा, कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तुला. तर कृष्णा त्याला विचारते की तू मला आता खरं खरं सांग की तू आणि तो लंबू खरंच भाऊ आहात का. आणि त्यावर ऋषभ म्हणतो की हो कृष्णा, आम्ही दोघेजण खरंच भाऊ आहोत. राघव दादा माझा मोठा भाऊ आहे. मात्र कृष्णा म्हणत असते की हे शक्यच नाही, तू कसा आहे आणि तो कसा आहे. आणि मग ती राघवची ॲक्टिंग करून दाखवायला सुरुवात करते. ती म्हणत असते की भावड्या तुला माहिती आहे का, त्या दिवशी आपण इथे खुर्चीवर बसलो होतो आणि आपल्याला कसं मोकळं ढाकळं बसायची सवय, पण तो तिथे आला, असा खिशात हात टाकून उभा राहिला, नंतर हाताची घडी घातली आणि आपल्याला सांगू लागला की कृष्णा हात खाली घे, कृष्णा पाय खाली घे, कृष्णा डोकं खाली घे, तो खरंच आपल्याला खूप त्रास देतो. आणि तिचं हे बोलणं सुरू असतानाच राघव त्या ठिकाणी येतो. त्यामुळे सगळेजण हसू लागतात. ऋषभ तिला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तिचं लक्ष नसतं. ती राघवची ॲक्टिंग करण्यातच बिझी असते. आणि मग त्यानंतर तिचं अचानक राघवकडे लक्ष जातं आणि त्याला बघून तर ती खूपच घाबरते आणि पळतच ऋषभच्या मागे जाऊन लपते. ती ऋषभला विचारत असते की तू आपल्याला सांगितलं का नाही हा लंबू इथे आलाय ते, आपण याला घाबरत नाही, पण तरी सांगायला तर हवं ना. मात्र त्यावर ऋषभ काहीच बोलत नाही. तर सगळेजण हसतच त्या कृष्णाकडे बघत असतात. तर राघव रागातच तिच्याकडे बघत असतो आणि तिच्या जवळ जातो. तर कृष्णा ऋषभला त्याच्या अंगावर ढकलून देते. मात्र राघव ऋषभला एका हातानेच बाजूला करतो आणि तिच्या समोर जाऊन हाताची घडी घालून उभा राहतो. तर कृष्णा म्हणत असते की हे बघ लंबू, इथे घरातील सगळेजण आहेत, त्यामुळे तुला जे काही विचारायचं आहे ते लांबूनच विचार, जवळ काही येऊ नको. आणि त्यावर राघव म्हणतो की थँक्यू कृष्णा. त्यामुळे सगळेच जण त्याच्याकडे बघू लागतात. कृष्णासुद्धा मोठे मोठे डोळे करते. तर राघव म्हणतो की मोठे डोळे करायची गरज नाही आहे, मी तुझे आभार मानण्यासाठी इथे आलोय आणि मी हे आभार मनापासून मानत आहे.
कारण आज तू ऋषभ आणि रेश्मासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल मला खरंच तुझं कौतुक वाटतंय. आणि ते ऐकून कृष्णा तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ऋषभला आठवतं की काही दिवसांपूर्वीच ती आणि कृष्णा बोलत चालले होते आणि त्यावेळी कृष्णाने त्याला विचारलेलं असतं की तुझं खरंच त्या रेश्मावर प्रेम आहे का. आणि त्यावर ऋषभ सांगतो की हो कृष्णा, माझं मनापासून तिच्यावर प्रेम आहे. आणि मग कृष्णानेच त्याला आयडिया दिलेली असते की तू वटपौर्णिमेचा उपवास कर, पूजा कर, म्हणजे रेश्माचा राग नक्की निघून जाईल. आणि मग त्याचमुळे ऋषभने वटपौर्णिमेचा हा उपवास आणि पूजा करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचमुळे रेश्मा देखील खुश झालेली असते. आणि मग त्यानंतर हे सगळं आठवून ऋषभला तर खूपच आनंद होतो. तो सुद्धा कृष्णाचे आभार मानतो. तर राघव देखील कृष्णाला म्हणत असतो की तू या घरातील एका तरी व्यक्तीसाठी स्वतःहून काहीतरी करत आहे आणि मनापासून करत आहे हे बघून खरंच आनंद झाला. तर कृष्णा म्हणत असते की आपल्याला खरंच असं वाटत होतं की या दोघांनी एकत्र यावं म्हणून आपण हे सगळं केलं. त्यामुळे ऋषभला तर खूप आनंद होतो. तितक्यात रेश्मा त्या ठिकाणी येते. ती कृष्णाला म्हणते की तुला देखील वडाची पूजा करायची आहे ना, मग चल पटकन तयार हो, नाहीतर काकू ओरडतील. त्यावर कृष्णा हो म्हणते आणि मग रेश्मा तिला तेथून घेऊन निघून जाते. ऋतुजा आणि राणीसुद्धा तयार होण्यासाठी जातात. तर ऋषभ राघवला विचारत असतो की दादा तुझी खरंच खात्री आहे का रे. आणि त्यावर राघव म्हणतो की हो ऋषभ, माझी पूर्ण खात्री आहे की ही मुलगी सिंधूच आहे. मात्र अनफॉर्च्युनेटली ती कोणतीही रिॲक्शन देत नाही आहे आणि त्याचमुळे मला कळत नाही आहे की ती कृष्णा म्हणून का वावरते आहे. आणि त्यावेळी ऋषभ म्हणतो पण दादा, जर ती खरंच कृष्णा असेल, आपली सिंधू वहिनी नसेल, तर हा तिच्यावर अन्याय होईल ना. मात्र राघव म्हणतो की नाही ऋषभ, माझी पूर्ण खात्री आहे की ती सिंधूच आहे आणि तू बघ आजच्या दिवशी मी हे सिद्ध करणारच. त्यावर ऋषभ विचारतो ते कसं दादा. मात्र राघव म्हणतो की ऋषभ, ते मलाही माहीत नाही, पण आज मी हे सिद्ध करणारच की ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. त्यामुळे ऋषभही खुश होतो. त्यानंतर मग गोदा मावशी मुद्दाम सिंधूसाठी जेवणाचं ताट घेऊन येते. तर सिंधू म्हणत असते की गोदा मावशी, तुला माहिती आहे ना आज आपला उपवास आहे. तर गोदा मावशी म्हणते तुझ्यासोबत एक बाईसुद्धा आहे आणि तुला तर तिची काही काळजीच नाही. त्यावर कृष्णा म्हणते की अगं मावशी असं का बोलते, तुला माहिती आहे ना मला खरंच तुझी काळजी वाटते. तर गोदा मावशी हसतच म्हणते की अगं हो, मी मस्करी करत होते आणि मला माहिती आज तुझा उपवास आहे पण माझा तर नाही ना, आणि म्हणूनच मी हे जेवणाचं ताट घेऊन आली आहे. आणि त्यावर कृष्णा म्हणते ठीक आहे मावशी, मात्र आता इथे मधू येईल. आणि त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि ती लगेच कृष्णाला आणि गोदा मावशीला विचारायला सुरुवात करते की तुम्ही माझ्याबद्दल काय बोलत होता, आता इथे मधू येईल म्हणजे. त्यावर कृष्णा तिला समजवण्याचा विषय बदलण्याचा प्रयत्न करते पण राणी तिला सतत विचारत असते की बोल कृष्णा, तुला नेमकं पुढे काय बोलायचं होतं. आणि त्यावर कृष्णा हसतच म्हणते की अगं फ्रेंड, आपण गोदा मावशीला हेच सांगत होतो की तू आपल्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली आहे, तशीच आता इथे मधूसुद्धा येईल आणि तेही जेवणाचं ताट घेऊन, बाकी काही नाही. त्यामुळे मग राणी गोदा मावशीकडे बघू लागते. तिच्या हातात जेवणाचं ताट आहे हे बघून तिचा संशय कमी होतो आणि मग ती कृष्णाला सांगते की हे बघ, मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आले आहे आणि मिठाईसुद्धा. आणि मग ती कृष्णाचा उपवास मोडावा म्हणून तिला काजू कतली भरवण्यासाठी जाते. मात्र तितक्यात गोदा मावशी मोठ्याने ओरडते आणि तिला सांगते की अगं कृष्णाला काजूची ॲलर्जी आहे, जर तू तिला ही काजू कतली भरवली तर तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, तू राहू दे, मीच भरवते तिला जेवण. आणि मग त्यानंतर ती राणीसमोर फक्त नाटक करत कृष्णाला जेवण भरवते आणि कृष्णासुद्धा ती खरंच काहीतरी खात आहे असं नाटक करत तोंड हलवत असते. त्यामुळे राणीला वाटतं की कृष्णाचा खरंच उपवास नाही आहे. त्यामुळे ती खुश होत तेथून निघून जाते. तर सिंधू मनाशी म्हणत असते की तू माझा उपवास मोडण्यासाठी इथे आली होती ना, आता बघ मी तुझा उपवास कशी मोडते ते. आणि मग ती काही लाडू घेऊन राणीच्या रूमच्या बाहेर जाते आणि मग ती मोठमोठ्याने बोलू लागते की लंबू, आपल्याला हा प्रसादाचा लाडू नको आहे, आपण हा लाडू खाणार नाही आहे. हा लाडू तू तुझ्या त्या सिंधूला दे किंवा ज्या मुलीचं तुझ्याशी लग्न होणार आहे तिला दे, पण आपण हा लाडू खाणार नाही. आपण हा इथेच ठेवून निघून जातोय. आणि ती पटकन तेथून पळून जाते. तर राणीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि मग त्यानंतर ती हळूच तिच्या खोलीतून बाहेर येते. तिला तिथे आरशाखाली काही लाडू ठेवलेले दिसतात आणि ते लाडू बघून ती खुश होते. तिला असं वाटतं की हेच ते प्रसादाचे लाडू आहेत आणि आपलं तर आता राघवसोबत लग्न होणार आहे.
म्हणून मग तीच तो लाडू खाते आणि तिचा उपवास मोडतो. तर कृष्णा म्हणजेच सिंधू हे सगळं लपून बघत असते आणि हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, राघवने सिंधूला जी साडी दिलेली असते त्यावर राणी एक केमिकल टाकते, त्यामुळे ती साडी पूर्णपणे पांढरी पडते. मात्र राघव त्यावर वेगवेगळे रंग टाकतो आणि त्या रंगीबेरंगी साडीतच मग सिंधू वडाची पूजा करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.